बघा, या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे? तर 60 असणार आहे आणि या 6ची स्थानिक किंमत ही किती असणार आहे? 6000 असणार आहे. कारण एवढंच एक समजून सांगते, परत आपण असं परत सांगणार नाही आहोत. म्हणजेच या 3ची स्थानिक किंमत काय? तर 2 स्थळानंतर दशांश आहे. आता अगोदर कोणतं म्हणलंय? तर उजवीकडील म्हणलंय. उजवीकडील म्हणल्यामुळे मी हे 8 वरी लिहिले आणि छेदात काय केले? तर हे 800 लिहिले. भार केला तर किती मिळतोय? 4000 मिळत आहे. आलं का लक्षात? म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. आता 1000च्या छेदामध्ये 1 लिहिला काय? नाही लिहिला काय? कारण प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये 1 असतो. त्याच्यामुळे लिहिण्याची गरज नाहीये. अर्थ जर समजा आता हे मायनस आहे, तर आपल्याला ते जर प्लसमध्ये बदलायचं असेल, तर काय करावं लागतं आपल्याला? म्हणजे गुणाकार व्यस्त बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण पेपर फर्स्ट साठी गणिताची सिरीज सुरू केलेली आहे. तर त्यामध्ये आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेमके असते काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दर्शनी किंमत म्हणजे अशी असते की एखाद्या संख्येची किंमत ही काय असते? तीच संख्या असते. त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. परंतु स्थानिक किंमत ही मात्र काय होत असते? तर त्याच्या स्थानानुसार बदलत असते. ते आपण काही उदाहरणानुसार समजून घेऊया. बघा, जसं की एक संख्या आहे. संख्या घेऊया आपण 95,712. तर या ठिकाणी जर थोडासा विचार केला आपण, संख्येकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल तुमच्या? की बघा, ही जी काही संख्या आहे ती एकक स्थानी आहे. तर याची किंमत ही काय राहणार आहे? स्थानिक किंमत बोलत आहे मी हां. तर स्थानिक किंमत 2च राहणार आहे. त्याचबरोबर ही संख्या दशक स्थानी आहे. म्हणून याची स्थानिक किंमत ही किती होणार आहे? तर 10 होणार आहे. याची स्थानिक किंमत ही शतक स्थानी आहे. म्हणून याची किंमत काय होणार आहे? तर 700 होणार आहे. त्यानंतर 5ची स्थानिक किंमत 5000 होईल. आतापर्यंत सर्वांनी हे अभ्यासलेलं असेल, सर्वांना येत असेल, असं ग्राह्य धरून मी सांगत आहे. बघा 9ची स्थानिक किंमत ही किती होणार आहे? तर 90,000 होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे एक गोष्ट निश्चित, की इकडं आपण ज्या पद्धतीनं म्हणजे आपण जसं डावीकडे जाऊ, त्या तसं काय होत आहे? तर शून्यांची संख्या वाढत आहे. म्हणजे स्थानांक म्हणजेच काय? तर संख्येची किंमत वाढत आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांचं कसं बघा स्थानानुसार ठरतं. म्हणजे बघा, नवरा जर डॉक्टर असेल तर ती डॉक्टरीण होते. नवरा जर शिक्षक असेल तर तिला मॅडम होते लगेच. अशा पद्धतीने ह्या स्थानिक किमतीच्या अंकांचं पण असतं. परंतु दर्शनी किमतीमध्ये मात्र तसं नसतं. आता दर्शनी किंमत कोणाची विचारा. ह्या 2ची दर्शनी किंमत 2च आहे. 1ची दर्शनी किंमत 1च आहे. 7ची दर्शनी किंमत 7च आहे. 5ची दर्शनी किंमत 5च आहे. ते कुठं जरी असला तरी त्याची दर्शनी किंमत ही तीच राहणार आहे. तर निश्चितच तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण दशांश असल्यावर स्थानिक किंमत कशी काढायची हे पण समजून घेऊया. बघा, जर आपण आता ही संख्या घेतली, काय संख्या आहे? तर 95,712. आपण इथं दशांश देऊन पुढे काही संख्या घेऊया. म्हणजेच बघा, आता संख्या घेतली मी इथं 6 आणि 8. इथं पण घेऊया 3 घेतली. आलं लक्षात? तर ज्या पद्धतीनं आपण या 2ची स्थानिक किंमत किती घेतली होती? तर 2 घेतली होती. म्हणजेच याला काय केलं आपण 1 न गुणलं. त्याच्यानंतर 1 ला काय केलं? 10 न गुणलं. 7 ला काय केलं? 100 न गुणलं. 5 ला कितीनं गुणलं? तर 1000 न गुणलं आणि 9 ला कितीनं? 10,000 न गुणलेलं आहे. म्हणजे जसं आपण डावीकडे जाऊ तशी संख्येची किंमत काय होत आहे? वाढत आहे. त्याच पद्धतीनं जर इथं बघा, आता इथं काय आहे? दशांश आहे. बरोबर आहे. तर दशांश चिन्हाच्या जर आपण काय केलं? उजवीकडे जाऊ लागलो, तर काय होतंय? आता ह्या जर 6ची किंमत आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे, तर काय होतंय? 6/10 होते. त्यानंतर ह्या 8ची स्थानिक किंमत काय होते? तर 8/100. त्याच पद्धतीने म्हणजे इकडं काय केलंय आपण? गुणलेलं आहे. बघा, 1 शून्य वाढत गेलेलं आहे आणि आपण काय केलं? गुणलेलं आहे. डावीकडं गुणलं आणि उजवीकडे काय केलं? भागलं. म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपण काय करत आहोत? इथं 10 भागलं, इथे 100 भागलं. आता इथे कितीने भागावं लागणार आहे आपल्याला? तर 3/1000. तर 3/1000 याचा अर्थ असा होतो, की 3 स्थळानंतर दशांश. हे 3 शून्य आहेत बघा. तर याचा अर्थ होतो 3 स्थळानंतर दशांश येणार आहे. म्हणजे 0.003. ह्याची किंमत काय आहे 3ची? तर 0.003. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला 8ची स्थानिक किंमत काढायची असेल, तर 8च्या छेदामध्ये किती शून्य आहेत बरं? तर 2 शून्य आहेत. मग या 8ची स्थानिक किंमत काय होणार आहे? तर 2 स्थळानंतर दशांश म्हणजे 0.08. त्यानंतर आता सांगा मला 6ची स्थानिक किंमत काय असेल? तर 6च्या छेदामध्ये 1 शून्य आहे. याचा अर्थ असा होतो, की 1 स्थळानंतर दशांश आहे. म्हणजे 0.6. ह्या 6ची किंमत काय आली? स्थानिक किंमत 0.6. 8ची स्थानिक किंमत काय आली? 0.08.
त्याच पद्धतीने आपण 3ची पण स्थानिक किंमत काढलेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी, की बघा घातांकाचे नियम असतात बघा. घातांकाच्या नियमामध्ये काय असतं? चा घातांक 0 म्हणजे काय अर्थ असतो त्याचा? 1. हा घातांकाचा नियम जवळपास सर्वांना माहीत असेल. बरोबर? तर मग 10चा जर 0वा घात म्हणलं तर याचा अर्थ काय होतो? 1. बरोबर? त्याच्यानंतर 10चा पहिला घात याचा अर्थ काय होतो? तर 10च होतो. 10चा पहिला घात म्हणजे 10च. त्यानंतर 10चा दुसरा घात म्हणलं, तर याचा अर्थ काय होतोय, की 10ची पॉवर 2. 10ची पॉवर 2 म्हणजे 1 वर किती शून्य? 2 शून्य. त्याच्यानंतर 10ची पॉवर 3. याचा अर्थ असा होतो, की 1 वर 3 शून्य. त्यानंतर 10ची जर पॉवर 4 घेतली, बघा, तर 1 वर किती शून्य? 4 शून्य येतील. बरोबर? हे झालं आता हे इकडचे सगळे अंक काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. परंतु जर निगेटिव्ह असतील, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला गणित सोडवताना उपयोग होणार आहे. यातली मी कुठलीही कन्सेप्ट सांगितलेली वाया जाणार नाही किंवा तुमच्या कामी पडणार नाही असं होणार नाही. 10चा मायनस दुसरा घात. याचा अर्थ काय होतो, की 1 छेद 1 छेद 1 ची पॉवर 2. 1 ची पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे 1 छेद छेदामध्ये काय आहे? तर 2 शून्य आहेत. त्याचबरोबर 10ची पॉवर काय दिलेली आहे? -3 दिली असेल किंवा ऋण 3 दिली असेल, तर याचा अर्थ पण असा होतो, की 1 छेद छेदामध्ये किती शून्य? 3 शून्य. त्याच पद्धतीनं जर पॉवर 4 दिली असेल, तर इथं पण काय होतील? तर 4 शून्य येतील. त्याचबरोबर जर तुम्हाला हे दशांशमध्ये लिहायचं असेल, तर काय करायचं? तर -2 आहे ना, याचा अर्थ असा होतो, की 2 स्थळानंतर दशांश आहे. म्हणजे 0.01. त्यानंतर इथं कसं होईल? तर 3 स्थळानंतर दशांश आहे. 0.001. याचं कसं होईल बरं? तर 4 स्थळानंतर दशांश असणार आहे. कारण की इथं बघा -4 आहे. मग 0.0001. तर तुमच्या निश्चितच लक्षात आलेलं असेल. आता जाऊया आपण पी-वाय-क्यू प्लस त्याच्यावर आधारित म्हणजे जसे पी-वाय-क्यूला प्रश्न होते त्या पद्धतीचे काही प्रश्न जे की इतर कुठल्या ना कुठल्यातरी एक्झाममध्ये विचारलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या टी-ई-टीला विचारलेले पण प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर बघा स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत हा चॅप्टर जरी तुम्हाला 1 मार्कासाठी असला विद्यार्थी मित्रांनो, तरी सुद्धा तो 1 मार्क तुम्हाला अपात्र ठरवू शकतो आणि तोच 1 मार्क तुम्हाला पात्र सुद्धा ठरवू शकतो. त्यासाठी याच्यामध्ये दिलेले मी गणित जेवढे आहेत, ते सगळेच्या सगळे तुम्हाला आलेच पाहिजेत. त्याचबरोबर त्याच्यासारखे आणखी गणित तुम्ही शोधून सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे, गणितामध्ये तरी प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही. तुम्हाला फक्त प्रॅक्टिसच वाचवू शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय विचारलाय प्रश्न? की 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर असा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि आपण असे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. तर आपण संख्या आधी लिहून घेऊया. 49.247 आधी काय म्हणलंय तर उजवीकडील. तर उजवीकडील 4ची स्थानिक किंमत अगोदर आपण काढून घेऊया. तर उजवीकडील 4 बघा इथं आहेत. तर या 4ची स्थानिक किंमत आहे 0.04. त्यानंतर डावीकडील 4ची स्थानिक किंमत किती आहे? तर 40 आहे. निश्चितच आता आपण बरेच गणित असे केलेले आहेत, तर जरा फास्ट घ्यायला काही हरकत नाही. आधी उजवीकडील म्हणल्यामुळं मी काय करत आहे, तर 0.04 हे अंशामध्ये घेतले आणि डावीकडील म्हणल्यामुळं आपण हे 40 काय घेतले? छेदात घेतले. आता बघा आपल्याला काय करायचं आहे? दशांश उडवायचा आहे. अंशामध्ये 2 स्थळानंतर दशांश आहे, तर आपल्याला छेदामध्ये 2 शून्य द्यावे लागतील. तर वरचा शून्य म्हणजे वरचा दशांश उडाला, तर 4 वर आधीच एक शून्य आहे, म्हणून आपण पुन्हा 2 दिल्यावर आता झाले 4000. आता काटाकाटी करा. 4 एक 4 आणि हे 3 शून्य जशास तसे म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे तर 1/1000. याचा अर्थ असा होतो की 10ची पॉवर -3. तर ऑप्शन मध्ये बघा आलेलं आहे उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न काय आहे तर 86,463 काय आहे संख्या आपण इथं लिहून घेऊया. 86,463. तर या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता स्थानिक किंमत सर्वांना येते असं मी ग्राह्य धरत आहे. बघा या 6 ची स्थानिक किंमत किती? आता स्थानिक किमतीतील फरक काढायचा म्हणजेच निश्चितच आपल्याला मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करावी लागणार आहे. अगोदर बघा या 6 ची स्थानिक किंमत किती असणार आहे तर 60 असणार आहे आणि या 6 ची स्थानिक किंमत ही किती असणार आहे? 6000 असणार आहे. कारण हे एकक, हे दशक,
हे शतक आणि हे हजार. त्यामुळे याची 1000 आणि ह्याची 60. आलं लक्षात? आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. मग आपण डायरेक्टली काय करणार? तर 6000 मधून 60 वजा करणार. बरोबर? तर 0 मधून 0 गेला, खाली राहिले 0. आता बघा 0 मधून 6 जात नाहीत म्हणून याने याच्याकडे हातचा मागितला. याच्याकडे नव्हते म्हणून यानं याच्याकडे मागितला. मग यानं दिला ह्याला. तर ह्याचे झाले आता 5 आणि मग ह्यानं ह्याला दिल्यामुळे ह्याचे झाले 9. बरोबर की नाही? आणि बघा आता 10 मधून 6 गेले तर खाली राहिले 4. 9 मधून 0 गेला तर खाली राहिले 9 आणि हे 5 मधून 0 गेला तर राहिले 5. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे 5940. 5940. तर आता एवढी वजाबाकी सुद्धा करून दाखवत नाही मी. आता डायरेक्ट थोडंसं फास्ट घेऊया. 83.83 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? तर आपण इथं काय करूया? अगोदर संख्या लिहून घेऊया. बरोबर की नाही? आता आपल्याला 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. मी तर तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? की बाबा जर दशांश चिन्हाच्या काय आहे? तर उजवीकडे आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहे. तर याची किंमत काय आहे? तर 3 छेद काय? तर 100. बरोबर? याची किंमत 3 छेद म्हणजे 8 छेद 10 आहे. एवढंच एक समजून सांगते. परत आपण असं परत सांगणार नाही आहोत. म्हणजेच या 3 ची स्थानिक किंमत काय? तर 2 स्थळानंतर दशांश आहे. म्हणजे 0.03 या 3 ची स्थानिक किंमत आहे 0.03. त्याचबरोबर या 3 ची स्थानिक किंमत तर सर्वांना माहित आहे किती आहे? 3. तर 3 मधून आपल्याला 0.03 वजा करायची आहे. मग आता ही वजाबाकी डायरेक्टली करूया आपण, की 10 मधून 3 गेले तर 7 राहतात. मग यानं ह्याच्याकडे हातचा दिला होता म्हणून हे 9 झाले होते आणि हे 2 झाले होते. तर 9 मधून 0 गेला तर 9 राहिले आणि हे 2 जशाच तसे दशांशला दशांशच्या खाली दशांश द्यायचा. दशांशची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आला पाहिजे. आता बघा उत्तर काय आलं आपलं? 2.97. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 62,838 या संख्येतील आता बघा उजवीकडील 8 ची स्थानिक किंमत ही डावीकडील 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता उजवीकडील आणि डावीकडील आलं की आपण ते गणितच सोडून देतो. कारण आपल्याला माहितीच नाही नेमकी कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं भागायचं तर है की नाही? पट काढायची म्हणजे नेमकं काय? तर आता तुम्ही असे गणित सोडून देणार नाहीयेत. आता ते पण करणार आहेत. कसे करणार आहेत बघा. आधी मी संख्या इथे लिहून घेते. संख्या आहे 62,838. बरोबर आहे. तर या संख्येतील उजवीकडील 8 अगोदर काय म्हणलंय? उजवीकडील 8. उजवीकडील 8 म्हणलं तर कोणते 8 बरं? बघा एक गणित नीट समजून घ्या तुम्ही. उजवीकडील 8 इथं उ लिहू का? म्हणजे उजवीकडील 8. या 8 ची स्थानिक किंमत बरोबर आहे. तर किती आहे या 8 ची स्थानिक किंमत? तर 8च आहे. त्यानंतर म्हणतंय ते की डावीकडील 8 ची स्थानिक किंमत. आता डावीकडील 8 म्हणलं की आपल्याला इकडे जावं लागणार आहे. मग इथं काय लिहिते मी? ड लिहिते म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे डावीकडील 8 आहे. तर या 8 ची स्थानिक किंमत किती आहे? तर हे एकक, दशक आणि शतक म्हणजे 800. आता अगोदर कोणतं म्हणलंय? तर उजवीकडील म्हणलंय. उजवीकडील म्हणल्यामुळं मी हे 8 वरी लिहिले आणि छेदात काय केले? तर हे 800 लिहिले. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय? उजवीकडील 8 ची स्थानिक किंमत डावीकडील 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे आपल्याला सांगायचंय. मग काय काटाकाटी करा. 8 एक 8, 8 एक 8 हे राहिलेले 2 शून्य इथं जशाच तसे. म्हणजे 1/100. आणि मी तुम्हाला सांगितले की 1/100 याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असाही होतो की 10 ची पॉवर -2 असा पण होतो. त्याचबरोबर 2 स्थळानंतर दशांश कारण की इथं 2 शून्य आहेत. म्हणून याचा अर्थ होतो 2 स्थळानंतर दशांश म्हणजे 0.01 असा पण त्याचा अर्थ होतो. तर ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे 10चा मायनस दुसरा घात किंवा 10चा ऋण दुसरा घात असं म्हणलं तरी चालेल. बघा याचे 3 उत्तर निघाली. हे पहिलं उत्तर, हे दुसरं उत्तर आणि हे तिसरं उत्तर. तीनही प्रकारे तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. कारण ऑप्शन मध्ये कुठल्याही पद्धतीनं दिलं जाऊ शकतं. आलं का लक्षात? चला. प्रश्न हा PYQचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे नीट पहा. अशाच पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. यावेळेस किंवा यावर्षी टी पारच करायची असा आपला संकल्पच असला पाहिजे. ज्याचे कुणाचे मार्क गणित या विषयामुळे जात असतील, की ज्यांना 10च्या वरी स्कोर जात नाहीये, 10-12च मार्क येतायत, त्यांचा स्कोर आता निश्चितच वाढणार आहे. बघा संख्या काय आहे? तर 5,67,438 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पट म्हणलं की काय करायचं?
1/2 च्या फॉर्म मध्ये लिहायचं, काटाकाटी करायची. तर कोणाची करायची आधी बघा. संख्या लिहून घेते. 5,67,438. इथं आपल्याला सांगितलं आहे की 6 ची स्थानिक किंमत. 6 कुठे दिसतायत? तर निश्चितच तुम्हाला 6 दिसले असतील. कुठं आहेत? हे बघा इथं आहेत 6. 6 ची स्थानिक किंमत आणि 4 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. अगोदर आपल्याला 6 ची म्हणलेलं आहे म्हणून आपण 6 ची स्थानिक किंमत काढूया. हे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 6 ची स्थानिक किंमत किती आहे? 60,000. बरोबर आहे का? त्यानंतर बघा 4 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. तर एकक, दशक आणि शतक म्हणजे 4 ची स्थानिक किंमत आहे 400. अगोदर 6 ची दिल्यामुळं मी काय करणार तर अंशामध्ये 60,000 घेणार. बरोबर. त्यानंतर आपल्याला 4 ची म्हणल्यामुळं आपण काय केलं हे 400 म्हणजे 4 ची स्थानिक किंमत छेदामध्ये घेतली. ज्याचं अगोदर म्हणलं ते अंशात, ज्याचं नंतर म्हणलं ते छेदात. आता करायची काटाकाटी. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. त्यानंतर बघा 4 एका 4, 4 एका 4, खाली राहिले 2, 4 पंचे 20 आणि हा राहिलेला शून्य इथे घेऊन टाकला. म्हणजे आपली बाकी किंवा आपला भागाकार काय आला? तर 150 आलेला आहे भागाकार. ऑप्शन क्रमांक 3. किती पट आहे? तर 150 पट आहे. पुढे जाऊया. बघा, प्रश्न आहे की 80,523 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर ठीक आहे, आपण संख्या लिहून घेऊया. 80,523. आधी काय म्हणलंय? 8 ची स्थानिक किंमत म्हणलेलं आहे. मग अगोदर आपण 8 ची स्थानिक किंमत काढूया. 8 हे बघा इथं आहेत. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 80,000. 8 ची स्थानिक किंमत 80,000 आलेली आहे. त्यानंतर 2 ची स्थानिक किंमत ही काय असणार आहे? तर 20 असणार आहे. बरोबर ना? एकक, दशक म्हणल्याच्या नंतर दशक स्थानी आहे म्हणून 20 आलेली आहे. अगोदर त्यांना 8 ची स्थानिक किंमत म्हणल्यामुळं मी हे 80,000 वर अंशामध्ये मांडले. बरोबर. त्यानंतर 20 न त्याला भागलं. आता 20 चा पाढा जवळपास सर्वांना येतच असेल. येत नसेल तर मग काय करा बेचा म्हणा. 0 काट म्हणजे कट करून. नसेल तर मग बघा 20 चा जमत असेल तर 20 एका 20, 20 चोक 80 आणि हे 3 शून्य जशाच तसे. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 4,000. बरं हे 4,000 उत्तर आलेलं तर आहे, परंतु ऑप्शनकडे पाहिलं आणि आपलं उत्तर तर कुठंच नाही ऑप्शनमध्ये. बरोबर की नाही? मग ऑप्शनमध्ये उत्तर नाहीये, तर आता काय करायचं? तर असं ऑप्शनमध्ये उत्तर निघतंय का बघा. बघा, हे 4 ला 4 आपण इथं जशाच तसे घेतले, गुणिले 10 ची पॉवर 2. 10 ची पॉवर 2 म्हणजे 1 वर किती शून्य असतात? 2 शून्य असतात. आणि जर याचा काय केला आपण? गुणाकार केला तर उत्तर आपल्याला किती मिळतंय? 400 मिळते. बरोबर? त्याच बरोबर हा जो काही सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, याला जर समजा 4 गुणिले 10 ची पॉवर 3 म्हणजे काय? 1 वर 3 शून्य आहेत आणि याचा जर गुणाकार केला तर तो किती मिळतोय? 4,000 मिळत आहे. आलं का लक्षात? म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. इथं पण तुम्ही करू शकतात की 4 गुणिले कितीनं गुणावं म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4,000 येणार आहे. तर त्याला 4 ला 1,000 न गुणल्यावर उत्तर काय येणार? 4,000 येणार. म्हणजेच काय होणार आहे? तर 4 गुणिले बघा 1 वर किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत म्हणजे 10 ची पॉवर 3. आलं का सारखं उत्तर? हे घ्या. बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय प्रश्न आहे? तर प्रश्न आहे 75.275 या संख्येतील डावीकडील 7 ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 7 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? सेम प्रश्न आहे. मग काय करणार आपण संख्या इथं लिहून घेऊया. बरोबर. आधी आपल्याला डावीकडील 7 म्हणलेला आहे. बरोबर आहे. मग डावीकडील 7 कोणते आहेत? डावीकडील म्हणलं की लगेच लक्ष करायचं. हा काय आहे? डावीकडील 7 आहे. तर डावीकडील 7 ची स्थानिक किंमत ही किती आहे? 70 आहे. आणि या 7 ची स्थानिक किंमत ही किती आहे? तर 0.07. आता परत एवढं डिटेलमध्ये थोडीच सांगायची गरज लागणार आहे. बरोबर आहे की नाही? याची आपण स्थानिक किंमत काढलेली आहे. अगोदर डावीकडील म्हणलेलं आहे. हे काय आहे? डावीकडील आहे. हे काय आहे? उजवीकडील आहे. आधी डावीकडील म्हणल्यामुळं मी हे 70 वर लिहिले. म्हणजे अंशात लिहिले बरं. आणि त्याच्यानंतर आपल्याला उजवीकडील 7 म्हणल्यामुळं हे उजवीकडील 7 लिहिलेले आहेत. म्हणजे उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत लिहिलेली आहे. आता बघा काय करायचं आहे? तर पहिली स्टेप आपल्याला दशांश उडवायचा आहे. आणि जर आपल्याला दशांश उडवायचा असेल, तर काय करावं लागतंय? जर छेदामध्ये दशांश असेल 2 स्थळानंतर, तर अंशामध्ये आपल्याला 2 शून्य ॲड करावं लागतात. म्हणजे दशांश उडून जातो.
कसा? तर बघा ह्या 7 वर आधीच एक शून्य आहे. परत हे 2 शून्य दिले कारण 2 स्थळानंतर दशांश आहे आणि खाली काय राहिलं? 7 राहिले. बरोबर. मग आता काटाकाटी करा. 7 एक 7, 7 एक 7 आणि हे राहिलेले 3 शून्य जशास तसे म्हणजे उत्तर आलं की आता 1000 च्या छेदामध्ये 1 लिहिला काय, नाही लिहिला काय? कारण प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये 1 असतो. त्याच्यामुळे लिहिण्याची गरज नाहीये. मग आपलं उत्तर आलेलं आहे 1000. 1000 याचा अर्थ असा होतो, की 10 ची पॉवर 3. काय अर्थ होतो? 10 ची पॉवर 3. परंतु +3 आहे बरं. ऑप्शनमध्ये -3 पण आहे. बघत-बघत -3 ला गोल करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नवीन पद्धतीचा प्रश्न आहे. आता हा जो काही प्रश्न आहे की नाही, हा प्रश्न नीट समजून घ्या. कारण लगातार 2 वर्ष, 2 म्हणजे 2-3 वेळा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा नीट बघूया. बघा, प्रश्न काय आहे, की 4 गुणिले 2 ची मायनस म्हणजे 2 ची पॉवर -3 आहे. किती आहे? -3 आहे. अशी स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे? तर किचकट वाटते थोडा प्रश्न, परंतु नाहीये तो, खूप सोप्पा आहे. बघा इथे संख्या आपण लिहून घेतलेली आहे. बरोबर? तर याचा अर्थ जर समजा आता हे मायनस आहे, तर आपल्याला ते जर प्लसमध्ये बदलायचं असेल, तर काय करावं लागतं आपल्याला? म्हणजे गुणाकार व्यस्त बघा. गुणाकार व्यस्त कसा करतात? तर हे काय येतं? 4 आहेत. हे इकडे गुणिले आहे ना, तर ते काय जातंय? भागिले म्हणजेच छेदामध्ये जाईल मग आणि इथं मायनस होतं, तर तिथं जाऊन काय होईल? प्लस होईल. आलं का लक्षात? म्हणजे हे गुणाकार व्यस्ताचा नियम या ठिकाणी आपण लागू केलेला आहे. बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त असतं बघा. बघा असं असतं. गुणाकार व्यस्त. आता तुमचा जर पाया पक्का असेल, तर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील. गुणाकार व्यस्त म्हणजे कसं असतं बघा, की एखादी संख्या ही काय असेल 9/7 असेल आणि तिचा गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे 7/9 होतो. आलं लक्षात? त्यानंतर एखादी संख्या समजा उदाहरणार्थ -2चा -5वा घात असेल, तर हे मायनस प्लस करण्यासाठी आपल्याला 1/2चा 5वा घात इथं प्लस झाला. तर याला म्हणतात गुणाकार व्यस्त. आणि बेरीज व्यस्त कसं असतं? तर एखादी संख्या समजा ही काय आहे? तर संख्या प्लस आहे. तर ही काय? मायनस करायची. प्लस असलं तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. म्हणजे जर हे -8 असतील, तर त्याची बेरीज व्यस्त काय होणार आहे? तर 8 होणार आहे. तर निश्चितच तुम्हाला समजलं असेल. आता बघा, इथं आपल्याला करायचंय काय? तर आपण हे मायनस होतं ते आपण प्लस करून घेतलेलं आहे. आता 4 जशाला तशी राहतील, बरोबर? आणि 2चा तिसरा घात सर्वांना माहीत असेल 2चा तिसरा घात काय आहे? 8 आहे. आता बघा 8 न 4 ला भाग द्यायचा आहे. भाग जातोय का? तर जात नाहीये. मग काय करावं लागेल? 0 पॉइंट द्यावा लागेल. 0 पॉइंट दिल्यामुळे इथे एक शून्य येईल. बरोबर की नाही? तर 8 एक 8 आणि 8 पंचे 40 म्हणजे 0.5 हा काय आहे? भागाकार येणार आहे. तर 0.5 असं आपल्याला खालील अंकात कुठं दिसतंय का? म्हणजे या संख्येमध्ये आपल्याला 0.5 कुठे दिसतंय का? बघा. इथं हे 5 आहे, परंतु या 5 ची स्थानिक किंमत काय आहे? तर 0.05 आहे. तर तुम्हाला सर्वांना मान्य असेल. पुढे जाऊया. बघा दुसरीकडे तर कुठं 5 नाहीतच. ह्याची तर स्थानिक किंमत 50 आहे. त्याच्यानंतर हे जे 5 आहे, तर याची स्थानिक किंमत 5 आहे. तर हे बघा इथं ऑप्शन क्रमांक 1. तर या 5 ची स्थानिक किंमत काय आहे? तर 0.5. बघा संख्या दिलेली आहे, की 2 गुणिले 40चा मायनस पहिला घात. ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे? सेम प्रश्न आहे. हा पी-वाय-क्यूचा प्रश्न आहे. 2016 ला विचारण्यात आलेला आहे. तर तुम्हाला तर माहिती की कुठल्याही संख्येचा जर पहिला घात असेल, त्याची पॉवर 1 असेल, तर तीच संख्या येते उत्तर. बरोबर? परंतु इथं गुणिले आहे, तर त्याचा गुणाकार व्यस्त कसा होते बघा. इकडे काय होतं? गुणिले होतं, तर ते जाईल छेदामध्ये. आता हे एक लिहिला काय, नाही लिहिला काय, काहीच फरक पडत नाहीये. तर बघा संख्या काय आहे? तर 2/40 आलेली आहे. आता बघा 40 ही संख्या मोठी आहे आणि 2 ही संख्या लहान आहे, तर भाग जातोय का? तर जात नाही. मग आपण काय केलं? 0 पॉइंट दिला. त्यामुळं इथं 1 शून्य वाढला. तरी सुद्धा 20 ही संख्या 40 पेक्षा लहान होते. त्यामुळं आपण काय केलं? तर 1 शून्य दिला. मग इथंही 1 शून्य वाढला. बघा आता हे शून्य कटला, हे शून्य कटला. 4 एका 4 आणि 4 पंचे 20. म्हणजे आपलं उत्तर आलं 0.05. आता बघा कुठं आहे का? ऑप्शन प्रमाणे असं आपल्याला कोणत्या संख्येत दिसत आहे? तर हे बघा इथं दिसतंय. कसं दिसतंय इथं? या 5 ची स्थानिक किंमत काय आहे? तर 0.05 आहे. ऑप्शनमध्ये पण म्हणजे उत्तर पण आपलं तेच आलेलं आहे.
पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. बघा इथे हे जे 5 आहेत की नाही, याची स्थानिक किंमत काय आहे? तर 0.005 आहे. त्यानंतर याची स्थानिक किंमत काय आहे? तर 0.5 आहे. तर सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करून मी पुढे चलते. आता 5 ची पॉवर -2 आहे. ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे? हा पण PYQचा प्रश्न आहे. 5 ची पॉवर काय आहे? -2 आहे. तर जेव्हा याला प्लस करायचं असतं, तेव्हा आपण काय करणार? तर 1/5 चा दुसरा घात. मान्य आहे सर्वांना? मी याचं काय केलं? गुणाकार व्यस्त केलं. सर्वांना मान्य असेल. कारण हे मायनस होतं, त्याला मला प्लस करायचं होतं. मग आता 1 चा हे 1 जशास तसा आणि 5 चा वर्ग म्हणजे किती? तर 25. बरोबर की नाही? आता द्यायचा 25 ने 1 ला भाग. जातोय का भाग? तर बघा 0 पॉइंट दिला, तेव्हा 1 शून्य वाढला. मग इकडे आणखीन 1 शून्य दिला, मग इकडे 1 शून्य वाढला. आता जाईल भाग. जाईल की नाही? तर बघा 25 एक 25 आणि 25 चोक 100. उत्तर आपलं आलेलं आहे 0.04. ऑप्शन मध्ये बघा अशी स्थानिक किंमत असणारा अंक हे बघा इथं आहे. ऑप्शन क्रमांक 1. कसं? 0.04 या 4 ची स्थानिक किंमत आलेली आहे. बघा इथं पण एक 4 दिसतायत, पण याची स्थानिक किंमत काय? 0.004. पुढे जाऊया. बघा हे तर एवढा सोपा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा. तुमचे फुकटचे मार्क आहेत या ठिकाणी, पण प्रश्न असा असला पाहिजे. प्रश्न नीट बघा. असला पाहिजे. तर इथे एक संख्या दिलेली आहे आपल्याला. या संख्येत स्टारच्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक जेव्हा आपल्याला स्टारच्या जागी समान अंक आहे असं सांगितलं जातं आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दिलेला असतो, तेव्हा एकच करायचं, की शेवटी कोणता अंक आहे? तर 4 आहे. त्याच्यामध्ये 1 वाढ करायचा. म्हणजेच 4 आहे ना, तर पुढची संख्या काय आहे? तर 5 आहे. म्हणजे त्या स्टारच्या जागी कोणता अंक आहे? तर 5 आहे. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल, तर बघा तुम्ही करून. काय संख्या आहे? 43. पुन्हा स्टार, 9, स्टार आणि 2. तर आपल्याला सांगितलेलं आहे, की फरक एवढा येतो म्हणजेच स्थानिक किमतीमध्ये जो आपण अंक घेतलेला आहे, किती घेतलाय अंक? 5 घेतलाय. माझ्या म्हणण्यानुसार. तर याची स्थानिक किंमत काय येणार आहे? 5,000 येणार आहे आणि याची स्थानिक किंमत काय येणार आहे? तर 50 येणार आहे. करा बरं वजाबाकी. तर सरळ-सरळच आहे ना, की 5,000 मधून जर काय गेले? 50 गेले, तर राहणार काय आहे? काय आहे राहणार? तर 4,950 राहणार आहेत. अगदी बरोबर. हे बघा, इतकाच फरक आलेला आहे. म्हणजे मी जे काही 5 घेतलेले आहेत स्टारच्या जागेवर, ते अगदी बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न काय विचारलाय, की ही एक संख्या आहे. या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक बघ. स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे. स्टारच्या जागी समान अंक आहे असं त्यांनाच म्हटलेलं आहे. आणि हा पण PYQचा प्रश्न आहे बरं. बघा अशा वेळेस काय करायचं? बघायचं इथं कोणता अंक आहे? 5 आहे. तर त्या स्टारच्या जागी कोणता अंक असणार आहे? तर 6. ऑप्शन मध्ये आहे बघा पर्याय क्रमांक 1. आता तुमच्या समाधानासाठी मी तुम्हाला करून दाखवते. 7 त्याच्यानंतर स्टार 8, 7, स्टार 4. तर आपण 6 अंक घेतल्यामुळं आपण आता 6 ची स्थानिक किंमत प्रत्येक ठिकाणी ठेवणार आहोत. तर बघा, इथं जर 6 ची स्थानिक किंमत आपण पाहिली तर किती येणार आहे? तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. म्हणजे 6 ची स्थानिक किंमत या ठिकाणी 60,000 आहे. बरोबर? आणि त्यानंतर या 6 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? तर 60 असणार आहे. कारण ते दशक स्थानी आहे. मग आपण काय करणार? तर यांची वजाबाकी. आता फरक म्हणला तर वजाबाकीच करावं लागणार आहे. आणि जर 60,000 मधून 60 गेले, तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 59,940. ऑप्शन बघा. या ठिकाणी योग्य म्हणजे फरक दिलेला जे आहे ते योग्य आहे. या अर्थाने आपलं जे ऑप्शन क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. ट्रिकी प्रश्न आहे ते आणि तिथे कॅल्क्युलेशन न करता आपल्याला मार्क देणारा प्रश्न आहे. आणि हा पण बरं, इथं फक्त काय करायचंय, त्यांना अगोदर सांगितलं होतं, की स्थानिक किमतीतील फरक दिला होता. आता त्यांना काय सांगितलं, स्थानिक किमतीची बेरीज दिलेली आहे. बघा, संख्या आहे, की 8 स्टार 7 स्टार 1. या संख्येतील स्टारच्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील बेरीज ही किती आहे? तर
4040 आहे, तर स्टारच्या जागी असलेली संख्या कोणती? तर स्टारच्या जागी कोणती संख्या आहे असं विचारले. तर मगाशी काय विचारलं होतं, तर फरक दिलेला होता. म्हणून आपण काय केलं होतं, की फरक मधला जो काही शेवटचा अंक आहे, त्याच्या पुढचा अंक घेतला होता. बरोबर की नाही? आता काय करायचंय, तोच अंक घ्यायचा आहे. बेरीज जेव्हा सांगितली तेव्हा तोच अंक घ्यायचा, म्हणजे स्टारच्या जागेवर कोणता अंक असणार आहे? तर 4 हा अंक असणार आहे. मग तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी इथं तुम्हाला घेऊन दाखवते. बघा, हे एकक, दशक, शतक आणि हजार, म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 4000 आणि याची स्थानिक किंमत किती आहे? तर याची स्थानिक किंमत आहे 40. म्हणजे आपण ह्या 4000 मध्ये 40 ऍड करूया. काय येणार आहे उत्तर? तर 4040. तर आपण जे काही ट्रिकनं काढलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण पी-वाय-क्यूचा प्रश्न आहे आणि दशांशचा आहे बरं. 86.285 या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? हे तर प्रश्न खूपच वारंवार विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पट काढता आलीच पाहिजे. बघा, संख्या घेऊया आपण. 86.285. आपल्याला काय म्हणलंय त्यानं, की उजवीकडील 8. उजवीकडील 8 कोणते आहेत? तर हे 8 आहेत. इथं मी उ लिहू का? लिहितेच. म्हणजे तुमच्याही लक्षात राहील, माझ्याही लक्षात राहील. बघा, हे काय आहेत? तर उजवीकडील 8 आहेत. तर या 8 ची स्थानिक किंमत किती आहे? तर 0.08. बरोबर ना? त्यानंतर आपल्याला डावीकडील 8 सांगितलेलं आहे. हे बघा, हे डावीकडील 8 आहेत आणि या 8 ची स्थानिक किंमत ही किती आहे? 80 आहे. अगोदर उजवीकडील दिलेलं आहे. मग हे जे उजवीकडील आहेत ना, तर उजवीकडील अगोदर काय करायचे, मग अंशात घ्यायचे. 0.08 आणि भागिले काय करायचे? डावीकडील म्हणजेच 80. आता इथं काय करायचं आहे बघा, दशांश आपल्याला उडवायचे आहेत. तर दशांश उडवताना जर दशांश छेदामध्ये असतील, तर आपल्याला ते 2 स्थळानंतर दशांश असतील. बरोबर की नाही? 2 स्थळानंतर दशांश आहे. तर आपल्याला 2 शून्य छेदामध्ये ॲड करावे लागतात. तेव्हा ते दशांश उडणार आहे. हा नियम आहे बरं. मी सांगायले म्हणून उडवायचे नाहीत. आता बघा, 2 स्थळानंतर काय आहे? दशांश आहे. तो उडवायचा आहे म्हणून छेदामध्ये काय केलं मी, तर ह्या 80 वर आधीच एक शून्य होता. मग आणखीन 2 शून्य दिले आणि हे वरी राहिले 8. आता काटाकाटी करा. 8 एक 8, 8 एक 8 आणि हे राहिलेले 3 शून्य जशाच तसे. म्हणजे 1/1000. याचा अर्थ असाही होतो. काय होतो याचा अर्थ? की 10 ची पॉवर -3. त्याचबरोबर अर्थ याचा असाही होतो, की 3 स्थळानंतर काय आहे? दशांश आहे. म्हणून 0.001 असाही अर्थ होतो. ऑप्शनमध्ये बघा. हां, ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, की 10 ची पॉवर -3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे? 27,487. या संख्येतील उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? अगदी पाठच झाले बघा. हे पण पी-वाय-क्यूचा प्रश्न आहे. तर अगोदर उजवीकडील म्हणलेलं आहे. म्हणून आपण काय करूया? उजवीकडील घेऊया. उजवीकडील म्हणलं तर उ लिहिते इथं. पेपरमध्ये असं उ, ड लिहीत बसू नका बरं. तर या 7 ची स्थानिक किंमत उजवीकडील 7च्या स्थानिक किंमत म्हणजे उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत ही किती आहे? 7च आहे. तर डावीकडील 7 आहेत बघा हे. काय आहे? डावीकडील 7 आहेत. तर या 7 ची स्थानिक किंमत किती आहे? तर एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजे किती शून्य? 3 शून्य. आता आपल्याला उजवीकडील आधी दिल्यामुळे मी काय केलं, तर वरी 7 घेतले आणि छेदामध्ये डावीकडील 7 ची स्थानिक किंमत घेतली. आता या ठिकाणी काही दशांश वगैरे दिसत नाहीयेत, म्हणजे उडवा-उडवीचा काही प्रश्न राहिला नाही. तर बघा, आता आपल्याला काटाकाटी करायची आहे. 7 एक 7 आणि हे राहिलेले 3 शून्य जशास तसे. म्हणजे बघा, 1/1000. याचा अर्थ कसा होतो? तर कसा होतो? याचा अर्थ असा होतो, की 3 स्थळानंतर दशांश आहेत. म्हणजे 0.001. त्यानंतर आणखीन कसं लिहिता येईल आपल्याला? तर 10चा मायनस तिसरा घात. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, की आतापर्यंत म्हणलंय, की स्थानिक किमतीतील पट किती? पण इथं काय म्हणलंय? किती पट नसेल असं म्हणलंय. बघा, मी सुद्धा वाचलं नव्हतं. माहितीये? आपण एवढं करून सुद्धा आपलं उत्तर चुकणार होतं. कारण की आपण प्रश्न नीट वाचला नसल्यामुळं आपलं उत्तर चुकणार होतं. तर हे नसेल हे शब्दच मी बघितला नाही ना. मी डायरेक्ट काय केलं असतं, हां, -3 म्हणलं की लगेच ह्याला काय केलं असतं? गोल केलं असतं आणि पटकन दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाकडे गेले असते. परंतु आपलं या ठिकाणी उत्तर चुकलं असतं. तर हे काय म्हणतंय, की ऑप्शन मधले 3 हे काय आहेत? उत्तर आहेत. कोणतं उत्तर नाही, असा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
बघा किती म्हणजे फिरकी प्रश्न आहे आणि या फिरकीमध्येच आपली चांगलीच फिरकी होते मग. बघा 1/10 आहे. हे बघा 1/1000 आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 0.01 हे बघा इथं. असं पण आहे. त्याच्यानंतर 10चा मायनस तिसरा घात पण आहे. परंतु असं उत्तर येते का त्याचं? तर येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. तर अशा ज्या काही चुका होतात ना, त्या चुका काय करतात? आपल्याला मागे आणण्याचं काम करतात आणि ज्या एका मार्कासाठी आपण एवढं मेहनत घेतो, ते फक्त प्रश्न नीट नाही वाचल्यामुळं आपला या ठिकाणी काय होतो? मार्क जातो. बघा प्रश्न आहे, की 8 स्टार 4 स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक बघा फरक म्हणलं की उत्तर एकदम सोपं त्याला कॅल्क्युलेशनच करायचं नाही. बघा फरकामध्ये आपल्याला संख्या दिली 6930 तर काय करायचंय फक्त 6च्या पुढचा अंक म्हणजेच उत्तर काय येणार आहे आपलं 7 येणार आहे. बरोबर. तर मग आता 7 इथं ठेवून बघूया. इथं 7 ठेवलं, इथं 7 ठेवलं, तर ह्या 7ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 70 येणार आहे आणि या 7ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक आणि हजार म्हणजे 7000 येणार आहे आणि जर 7000 मधून किती गेले? 70 गेले, तर निश्चितच उत्तर काय येणार आहे? तर उत्तर येणार आहे 6930. चला पुढे जाऊया. मला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की 3 अधिक 2a हा 38,576 या संख्येतील सहस्त्र स्थानचा अंक आहे. तर a ची किंमत किती? असा प्रश्न विचारलाय. आता बऱ्याच जणाला सहस्त्र असा शब्द ऐकूनच त्यांना वाटलं असेल, की हे गणित काहीतरी वेगळंच आहे. परंतु बघा, हे काय आहे? तर एकक आहे. हे काय आहे? तर दशक आहे. हे काय आहे? तर शतक आहे आणि हे काय आहे? तर हजार आहे आणि हजार म्हणजेच काय? तर सहस्त्र. काय? सहस्त्र. बऱ्याच वेळेस म्हणजे बघा हे प्रश्न नवोदयी स्कॉलरशिपला पण विचारतात आणि ते नेमकं सहस्त्र स्थानचाच अंक देतात बघा. त्यामुळे सहस्त्र म्हणजे हजार. तर बघा या ठिकाणी आपल्याला सहस्त्र स्थानचा अंक म्हणजे काय? सहस्त्र स्थानचा अंक किंवा सहस्त्र स्थानच्या अंकाची किंमत आपल्याला काय दिली? तर 3 अधिक 2a बरोबर 8. आलं लक्षात? मग आपल्याला a ची किंमत काढायची तर तुम्हाला तर माहिती असेल की बरोबर चिन्हाच्या उजवीकडे एखादी संख्या गेली तर तिचं काय होतं? चिन्ह बदलतं. म्हणजे बघा हे 2 ये इथं जशाच तसे आणि हे 8 हे इकडं काय आहे? प्लस आहे. इकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. मग हे 2 ये इकडे काय झालं? 8 मधून 3 गेले तर खाली राहिले 5. आता हे बिचारे 2 ये काय होतील इकडं गुणाकारात होते. तिकडे जाऊन काय होतील? भागाकारात जातील. म्हणजे a ची किंमत येणार आहे 5/2. बघा a ची किंमत आपण काढलेली आहे ऑप्शन क्रमांक 4. हा जो काही प्रश्न आहे, प्रश्न काय म्हणलाय, की 74 प्रश्न काय म्हणतोय? 74.376 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत आणि डावीकडील 7ची स्थानिक किंमत यांची पट किती आहे? तर असे आपण प्रश्न बरेच सोडवलेले आहेत. तर तुम्हाला त्या अगोदरच्या प्रश्न कसे सोडवले हे पाहून तुम्हाला हे प्रश्न आता सोडवता आला पाहिजे. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की कळवा.